महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज संसदेत अर्थसंकल्प सादर केला। या अर्थसंकल्पातून सर्वसामान्य लोकांना मोठा दिलासा मिळालाय। या अर्थसंकल्पात टॅक्स स्लॅबमध्ये बदल करण्याबाबत अपेक्षा होती, तर ओल्ड टॅक्स रिजीममधून कर भरणाऱ्यांसाठी काय नियम आणले जाणार याची उत्सुकता देखील होती। या सगळ्याला अखेर पूर्णविराम मिळालाय। बजेटमध्ये आयकरबाबत अर्थमंत्र्यांनी मोठी घोषणा केली आहे। 12 लाख रुपयांपर्यंत कोणताही टॅक्स लागणार नाही। भारत सरकारने 2020 मध्ये नवीन कर प्रणाली सादर केली, जी जुन्या रिजीमच्या तुलनेत अधिक साधी आणि सुलभ आहे। नव्या रिजीममध्ये फक्त NPS वर सूट दिली जाते, तर जुन्या रिजीममधून अनेक गोष्टींवर लाभ घेता येऊ शकतो। जुनी कर प्रणाली कर वाचवण्यासाठी विविध प्रकारच्या सवलती आणि वजावटी उपलब्ध करून देते। त्यामध्ये 80C, 80D, HRA, LTC यांसारख्या विविध सूट वजावट मिळते। PF विमा, घरकर्ज, व्याज यांसारख्या गुंतवणुकींवर करसूट मिळते। दीर्घकालीन गुंतवणुकीला चालना मिळते। कुटुंबासाठी वैद्यकीय खर्चावर सवलत। कर प्रक्रिया थोडी किचकट आहे, जास्त कर भरावा लागू शकतो जर वजावटीचा लाभ घेतला नाही। ही प्रणाली कमी टप्पे आणि सुलभ कर दरासह लागू करण्यात आली आहे। यामध्ये कोणत्याही प्रकारच्या वजावटी आणि कर सवलतीचा समावेश नाही, मात्र कर दर तुलनेने कमी आहे। सरळ आणि सोपी कररचना, कमी कर दर, त्यामुळे उच्च उत्पन्न असणाऱ्यांसाठी फायदेशीर। कोणत्याही गुंतवणुकीवर बंधन नाही, कोणत्याही वजावटीचा लाभ मिळत नाही, दीर्घकालीन बचतीला चालना मिळत नाही। जर एखाद्या व्यक्तीला कर बचतीसाठी गुंतवणूक करायची नसेल आणि त्याला सुलभ कर प्रणाली हवी असेल, तर नवीन कर प्रणाली योग्य आहे। मात्र कर बचतीच्या दृष्टीने विचार केल्यास आणि विविध वजावटीचा लाभ घ्यायचा असेल, तर जुनी कर प्रणाली अधिक फायदेशीर ठरू शकते। महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।